या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपण आलोय श्रीवर्धनला. अरे ए माझं पाखरं कसं दिसतंय. तर हा का, तर श्रीवर्धनला आलोय. आपलं पाठीमागं तुम्हाला दिसेल ते हॉटेल आहे. अय्यो अय्यो हाय. तर आता काय करूया, हॉटेलमध्ये आपण नाही का, म्हणजे आपलं जे कोणता रूम वगैरे आहे ते सगळं हे झालं. अर्धा पाऊण तास आराम केला. आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत. आता जरा बीचवरती चक्कर मारून येऊया. तर चला आता जरा बीचवर जाऊन येऊया. बीचवरती सकाळचं फिरायला पाहिजे नाही का, म्हणजे बीचवरती भिजायला आपलं सकाळ जायचं. आता फक्त आपली चक्कर मारा जायचंय. तर चला आता काय आलंय, जस्ट आपण बीचच्या जवळ आलोय. आपण चाललो समुद्राकडे. हो मला तुला वाटलं इकडे गळ होतं ना, पण नाही रे कुठे. हे बघ ना, काय ठेवलंय हे गळ. इथं आपलं नाही का होळीच्या दिवशी होळी साजरी केलेली, तसं अजून तिथेच ठेवलंय ते. चला हे काय आता भिजून आलेत का? नाही, ह्या टायमाला कोण भिजतं रे. ह्या टायमाला फोटो वगैरे मस्त असं झालं असेल नाही का. गाडी लावायची आणि इकडे वळायचं. हो का. त्यांनी काढली म्हटल्यावरती आपल्याला गाडी लावायला जागा भेटली. हे असंच आहे पहा. ओके आहे ना शिवदादा, इकडे बघ की. तर चला आता जाऊया. ही जरा चटई घेतली आपली तिथं बसण्यासाठी, आणि शिवदादाच्या हातात द्राक्ष दिलेत. आम्हाला ते द्राक्ष खायचे तिथं गेल्यावरती. आहे का ना शिवदादा, खायचे ना? गाडी लॉक केली का व्यवस्थित? चल इकडे चल. अरे पाणी कुठे आता? जवळ काय पाणी येईल? पाठीमागची आपण आलो तेव्हा लांब पाणी होतं. चला. अरे बघ दादा पाणी कुठे आहे का आता? एक मिनिट, 0.5 घेतो मी. ओके आता बघ कसं दिसत आहे का. अरे एक नंबर शिव दादा. कसं आहे परिसर? इकडे शिव चल. बघ आता ही गर्दी. अरे 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 अरे, हा बीच. काय काय काय. चल खाली बघ, खाली बघ बा. अरे अरे बुट नव्हतं घालायला पाहिजे मी. बूट काढायला पाहिजे एवढ्या जागेत. बरं जाऊ चल. चल आता. कसा आहे बीच, आणि सूर्य अस्ताकडे जात आहे. अरे यार खरं ना, आता मस्तपैकी सूर्यास्त होईल थोड्या वेळात, आणि लोक आत्ताही भिजतात. पहा आमचं प्लॅनिंग आहे उद्या सकाळी भिजायचं, आत्ता नाही. ए तू काय बघतो रे आमची चावतो काय होतं बाबा. काय करे कसलं यार, बघ ना वातावरण. ए नाद, पैसा वसूल ट्रिप, पैसा वसूल. कसं आहे? एक नंबर. ए शिव इकडे की. चल इकडे बा गाडीली. चल इथं बसू आपण थोडा वेळ. आता तुम्हाला दाखवतो मस्तपैकी कशी ना. आता आम्ही द्राक्ष आणले, द्राक्ष खायचे आम्हाला मस्तपैकी बसून येते. होय रे शिव,
ते हलते बघ वाऱ्याने पडल ते वाऱ्याने हलते पडल ते आ? नाही ना हा 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 खरं का काय मग ते तू आता पाण्यामुळे झालं असेल बा लाटायला असेल ना त्यामुळे बस इथं चल आपला या जरा द्राक्ष वगैरे खाऊया बस रे शिवदादा नाही मला नाही माहिती झाली ते बस इथं चल इथं बस तू ना परत ये ना का खराब केलं बा इथं बस 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 इथं चल त्यात नको आहे तू अरे नको समुद्र पाण्यात नको तू बा त्या पाण्यात नको तू इथं खा तेवढा फोन घे इकडं अरे शिवदादा इकडे घे बाळा नवीन व्हिडिओग्राफर बघा आपले कसा आहे समुद्राच्या लाटांचा आवाज ही कोणती वेळ भिजण्याची खरं चला आता मस्तपैकी आहे ना काही 4-5 फोटो काढलेत पण हा शिवदादा आहे ना कसंच ऐकत नाही तो द्राक्ष हातात घेतलेत आणि ना समुद्रात जाऊन द्राक्ष खात बसले आता कशी मजा करतोय पाहाय का अरे दादा माझ्या ती चटई खाली चटई माझ्या चटईवरती पाहिजेशील कसा आहे गोडा गाडा टांगा फोन कोण करते सायली करते का हॅलो फोन केलता व्हिडिओ कॉल करतो थांब ना तुला आता आहे ना हे आपण बीचवरती आलो आता सायलीला फोन केला मग कसं होतं का तिथे एकट्यानं फिरण्यात आणि फॅमिलीसोबत फिरण्यात जी मजा आहे ती एकट्यानं फिरण्यात नाही ना असं आहे ना त्यामुळे तिला म्हटलं होतं चल पण काय ती ऐकलं नाही आणि मग ते ऐकत नाही म्हणून आपण यायचं नाही असं थोडी चला जाऊ ये फिरायला त्याला काय अय जा गुड्या चल तिला घेऊन येऊ परत त्याला काय तर 1 दिवसाचा प्रवास आहे का नाही ए शिव हे शी ती भरले बघ किती कशाला कशाला नको पाण्यात नाही आता नाही जायचं आपलं सकाळ जायचे पाण्यात सकाळ जायचे गुड्डू इकडे ये मस्तपैकी ना द्राक्ष खाऊया सूर्यपाह तुम्हाला दाखवतो एक मिनिट सूर्यपाह कसा झाला एकदम आहे का आणि हा शिवदादा अजिबात ऐकत नाही का सकाळ आता त्याला म्हटलंय सकाळ आपल्याला फिरायचंय सकाळ काय 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 त्याला काही कळत नाही का हा का इकडे चल ए इकडे कुठं शिव इकडे बाळा A few minutes later. कोणती स्केटिंग करते ती ते का त्याला सर्फिंग म्हणतात बा हा का चल थांब की मला येऊ दे बा अरे थांब गाडी लॉक नाही केली आपण शिव इकडे बा चल वो पोहू नको थांब इकडे तू इकडे शिव कुत्रू इथे पुढं इकडे ये इकडे चल कसं आहे बीच संध्याकाळ झाली ना की वातावरण एकदम छान झाले पहा आता सूर्य पण दिसेन असं झालं आहे त्यामुळं बीचवरती वातावरण पहा बा माझा एक फोटो काढ ना कुठं आता ए शिव इकडं हो कशाला येडेगत करतो बा येडेगत काय करतो गपकी हा हा चला वा इकडे चल इकडं हो
लगा 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 मजा आगे तर हा गाडा कसं आहे कसं सर चल A few moments later. चला आता आहे ना बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे. आणि ह्या अशा मस्त अशा लाईट लागल्यात पहा. श्रीवर्धनचं हेच एक खरं सौंदर्य आहे किंवा हे खासियत आहे. दिव्यागरला असं काही नाही आहे पण श्रीवर्धनमध्ये खरंच असं आहे पहा लाईट वगैरे कशा आहेत एकदम. बीचवरती सगळे अशा कडून लाईट वगैरे लावलेले आहेत. चला आता आहे ना संध्याकाळ झाली मस्तपैकी आहे ना बराच वेळ असं जरा थोडंसं नाही का आपण शांतपणे ना त्या दगडांवरती बसून होतो. आता दगडांवरती झालं तर थोडंसं जरा आहे ना चला थोडंसं इथे फिरूया आणि नंतर ना आपल्या हॉटेलवरती जाऊया. इथे तुम्ही आलात ना तेच तुम्हाला बघा संध्याकाळ झाली की असं खाण्यासाठी बरंच काही मिळेल. हा कुठे गेला इकडे शिव चल इकडे 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 चल. फ्रेंच फ्राईज हे खायचं का जेवायचं बा. आधी आपण गाडीत पाणी पिऊन येऊ ना. इथे तुम्हाला बघा असे आहेत ना स्नॅक्स पॉईंट आहेत जे जे पाहिजे ते तुम्हाला तिथं खाण्यासाठी मिळेल. बाकी मग तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तिथं कपडे वगैरे ते पण आहेत. तर सकाळ आलो ना की सकाळ तुम्हाला ते दाखवणार. हाच व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो. आता काय करतो आम्ही जेवण करतो. A few moments later. काय करतोय थांब थांब ते नाका घातलेलं खा. व्हिडिओ कॉल निकालाय. काय अरे शिव दादा दर चला आपण आत्ता आहे ना जेवण करायला चाललोय. जेवण करायला जाताना आता पाहायला लागेल तर कुठं चांगलं एखादं हॉटेल आहे का. कारण काय दुपारी जेवतो नाही पर 3:30 4 वाजता जेवलो आहे. त्यामुळे आत्ता आहे ना भूक तर नाही आहे पण कुछ तो खाना मागता है ना. A few minutes later. चला आता साहेबांना घेऊन आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. तुम्हाला मेन कोर्स दाखवतो बघा. हे असं मेन कोर्स आहे. ओके असं दाखवतो. हा हे जेवणाचे रेट्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही थाळी वगैरे काय व्हेज नॉन व्हेज घेऊ शकता. येथे जेवण करायला येऊ शकता. बरोबर का नाही दादा. हॉटेल किनारा कोकण तर तुम्हाला बघायचं हे पण आहे सी फूड्स. असे आहेत सी फूड्स. ओके ओके का ए गुड्डू इकडे बघ की रुसू बाय रुसू कोपऱ्यात बसू. ए काय काय नाकात शेंबूड कोप काय फडकरी बसू तुझ्या तर आत्ता काय पण म्हणतोय रे. ए रुसू बाय रुसू रुसू बाय रुसू बाय रुसू कोपऱ्यात बसू नाकात शेंबूड फडकरी बसू. चल 20 minutes later. ए पाखरा चला आता जेवण झाले. हे आपण एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे आहे हॉटेल कोकण किनारा. जरी कोणी आलात तरी ते थांबवू शकता. बाकी काही नाही. चला जेवण झाल्यानंतर आता मस्तपैकी हे एक काय कॅम्पा कोला ते घेऊया. बा त्याच्यावरती नको चालू इकडं उचल साईडनं चल इकडं आणि निघूया आपलं. चला आता भेटूया हॉटेलवरती. काय आलंय आम्ही जेवण करून आता ना आमच्या हॉटेलवरती आलो आहे. हॉटेलवरती हॉटेलच्या रूमवरती. तर आता आम्हाला झोपायचं आहे. इथं थांबतो. गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय. काय बाय.